हॅलो स्टुडंट्स, सायन्समध्ये आपलं फोर्स आणि प्रेशर हा चॅप्टर सुरू आहे. त्याच्यामधून आपलं फोर्सचा पार्ट हा पार्ट झालेला आहे. ठीक आहे, फोर्सचा पार्ट. आज आपण जे पार्ट सुरू करणार आहोत तो आहे प्रेशर. ठीक आहे, प्रेशर. आता प्रेशर आपण सुरू करू, पण याच्या आधी आपल्याला एक थोडंसं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण घरी एक सोपी आपण एक्सपेरिमेंट दररोज करतो. समजा की आपण नाईफ घेतलं, ठीक आहे, चाकू वगैरे किंवा चुरी आपण म्हणतो. तर जर आपल्याला कोणती सब्जी भाजी आपल्याला कापायची असेल, ठीक आहे, आपण नाईफ घेतलं, नाईफ. तर मग आपण जर समजत की नाईफ जो आहे धारदार आहे, त्याची धार चांगली आहे, तर आपण इझिली कापू शकता. ठीक आहे. पण समजा जर बोथट आहे, आपली जी नाईफ आहे, नाईफ जे बोथट आहे, हा असं म्हणजे त्याची धार बरोबर नाही, पण आपण काय करतो, त्या इझिली आपण कापू शकतात का? नाही. त्याच्या मागे रिझन काय आहे? आपण काय करतो बघतो की त्याची धार, पण त्याच्या पाठीमागे रिझन आहे ऍक्च्युअली काय. समजा एक आपण हे घेतलेली, ठीक आहे, नाईफ. हा एक नाईफ घेतलेली, ठीक आहे. त्याचा पॉइंट कसा एकदम शार्प आहे, ठीक आहे, धार म्हणजे चांगली आहे त्याची, आपण इझिली कापू शकता सब्जी भाजी किंवा कोणती वस्तू. पण समजा अजून एक नाईफ घेतला आपण, ठीक आहे, तर ही जी नाईफ आहे याची जो धार आहे, धार नाही, ती त्याची बोथट आहे, ठीक आहे, धार नाही. म्हणजे हा दोघं म्हणजे काय फरक आहे, याचा जो सरफेस एरिया आहे बघा, हा जो आहे याला आपण काय म्हणणार आहोत, सरफेस एरिया, म्हणजे किंवा सरफेस एरिया. हा जो एरिया आहे, हा दोघं एरियामध्ये तुम्हाला थोडासा डिफरन्स आहे. का? याचं सरफेस जास्त आहे, ठीक आहे, हा तुम्हाला थोडं जाड दिसतंय, ठीक आहे, आणि बोथट आहे, आणि याचं सरफेस एकदम बारीक आहे, म्हणजे शार्प आहे एकदम, म्हणजे सरफेस कमी आहे. हा लक्षात. याचा अर्थ काय झाला की जो वस्तू आहे त्याचं सरफेस कमी आहे, अशी नाईफचा वापर करून आपण इझिली कापू शकतो. पण याच्या मागे याच्या पाठीमागे रिझन काय आहे? प्रेशर. आपला जो टॉपिक आहे आजचा प्रेशर. आता बघा, हा जो प्रेशर आहे, हा प्रेशरचा आणि ही जी नाईफ आहे, ही नाईफचं रिलेशन काय आहे? रिलेशन असं आहे की समजा जर कोणतीही वस्तू आहे त्याचा सरफेस एरिया कमी आहे, हा लक्षात, तर त्याचं प्रेशर जास्त होणार, आणि ज्याचं सरफेस एरिया जास्त आहे, ठीक आहे, म्हणून त्याचं प्रेशर कमी होणार आहे आणि फोर्स सेम राहणार आहे. म्हणजे आपण एकच फोर्सने ही नाईफचा यूज करू आणि ही नाईफचा यूज करू. आता समजा माझी जी फोर्स आहे तेच फोर्स राहणार आहे. माझ्याकडे दोन नाईफ आहे, ठीक आहे, एक धारदार आहे, दुसरी बोथट आहे, ठीक आहे, म्हणजे मी फोर्स जे लावलेले आहे, फोर्स म्हणजे फोर्स कशी राहणार आहे? सेम. ठीक आहे, आपण सेम फोर्सचा वापर करून समजा एखादा ऍपल कापला, आपण ऍपल कापलं, ठीक आहे, तर सेम आपण फोर्स लावला, पण ही जर आपण नाईफ यूज केला तर इझिली आपण ऍपलला कट करू शकता, कारण की इथे प्रेशर जास्त आहे. याचं प्रेशर कसं राहणार आहे? प्रेशर जास्त राहणार आणि याचं प्रेशर कमी राहणार. हा लक्षात. तर याच्या आधारावर आपल्याला काय करायचं, आता डेफिनेशन काढायची आहे प्रेशरची. पण आपल्याला काय माहिती आहे फक्त की प्रेशर म्हणजे काय? आपण काय म्हणतो, प्रेशर म्हणजे दाब, म्हणजे दबाव. आपण मराठीत फक्त एवढंच सांगतो. मराठीत आपण काय सांगतो त्याला? दबाव किंवा दाब. ठीक आहे, हे आपल्याला माहिती. पण सायन्सची लँग्वेज मध्ये प्रेशरची डेफिनेशन काय हे आपल्याला काढायचं. तर याच्या आधारावर आपल्याला काढायचं. आपण इथं काय केलंय? फोर्स लावले, ठीक आहे, इथं काय केलं आपण? फोर्स लावले, ठीक आहे, पण फोर्स कशावर डिपेंड आहे? सरफेस एरिया. पण सरफेस एरिया आपण दुसरं काय नाव म्हणू? युनिट एरिया. ठीक आहे, युनिट एरिया किंवा सरफेस एरिया, म्हणजे ही जो एरिया आहे हा एरिया पर युनिट एरिया, ठीक आहे, और हा युनिट एरिया. युनिट म्हणजे काय? एक, ठीक आहे,
युनिट म्हणजे काय एकक म्हणजे युनिट एरिया पर युनिट एरिया म्हणजे आता फोर्स प्रेशरची डेफिनेशन काय होणार आहे प्रेशरची डेफिनेशन होणार आहे की द फोर्स एक्झर्टेड ठीक आहे द फोर्स exerted perpendicularly ठीक है on unit area is called pressure ही काय आपली डेफिनेशन ऑफ प्रेशर ठीक आहे हे बघा आपण काय लिहिले द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ठीक आहे म्हणजे हा एक ऍपल आहे आणि ऍपलचा परपेंडिक्युलरली आपण फोर्स लावलेला आहे हा लक्षात म्हणजे नाईफचा वापर करून आपल्याला त्याला कापायचंय म्हणजे आपण परपेंडिक्युलरली त्याच्यावर फोर्स लावला ठीक आहे आणि ही फोर्स कशावर डिपेंड राहणार आहे हा युनिट एरिया म्हणजे ही जी नाईफची जी धार आहे असं समजायचं की ही नाईफ आहे त्याची धार म्हणजे ही युनिट एरियावर डिपेंड राहणार आहे हा लक्षात जर समजा हा युनिट एरियाचा एरिया जास्त आहे तर प्रेशर जास्त लागणार हा लक्षात सॉरी प्रेशर कमी राहणार आणि जर हा जो एरिया आहे युनिट एरिया पर सरफेस एरिया जर कमी राहिला तर प्रेशर जास्त राहणार ठीक आहे हा लक्षात प्रेशरची डेफिनेशन काय आणि याच्या रिलेशन काय ठीक आहे अजून आपण एक्झाम्पल भरपूर घेऊ शकतात पण याच्या आधी आपल्याला काय करायचंय आपण पुढे अजून बघणार आहोत प्रेशरची एक्झाम्पल्स काय सॉलिड प्रेशर काय ठीक आहे लिक्विड प्रेशर ऑफ लिक्विड काय आणि गॅसियस प्रेशर काय आहे ते आपण पुढे बघणार पण याच्या अगोदर आपल्याला बघायचंय युनिट ऑफ प्रेशर तर मग प्रेशर आहे प्रेशरची काहीतरी युनिट होऊ शकतो ठीक आहे सर्वात पहिल्यांदा हे सांगू देतो की प्रेशर इज डिनोटेड बाय पी ठीक आहे इट इज डेसिग्नेटेड बाय पी पी चिन्ह आपण वापर करणार आहोत प्रेशरसाठी ठीक आहे त्याच्यानंतर युनिट काय आहे प्रेशरची युनिट आहे युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर ठीक आहे युनिट काय आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे तर आपल्याला माहिती आहे आपण काय वाचतोय न्यूटन पर मीटर स्क्वेअर ही काय आहे युनिट ऑफ प्रेशर ठीक आहे हे झालं आता आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे प्रेशरचा तर प्रेशरचा फॉर्म्युला आपण कसं काढू शकता समजा प्रेशर ठीक आहे जर प्रेशर इज इक्वल टू फोर्स म्हणजे आपण हा फोर्स लावतोय ठीक आहे आणि फोर्स आपण कशावर लावतोय एरियावर तर आपण काय येणार एरिया ऑन विच the force in applied ठीक ह्याला फॉर्म्युला आपण याला शॉर्ट मध्ये पण आपण लिहू शकतो पण आता पुढे बघायचं आपल्याला चिन्ह जेव्हा आपण यूज करणार तेव्हा तुम्हाला कळेल बरोबर आता बघ ते एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं की प्रेशरचं काय आणि युनिट झाले आपले ठीक आहे युनिट हा जो प्रेशरची युनिट आहे अजून हा जो आहे एन पर मीटर स्क्वेअर इट इज ऑल्सो कॉल्ड एज पास्कल पास्कल आणि शॉर्ट फॉर्म काय त्याचे चिन्ह PA ठीक आहे पास्कल आणि पास्कल हे झालं त्याच्यानंतर अजून फोर्सची जी प्रेशरची जी ऍटमॉस्फेरिक सायन्स मध्ये जी युनिट आहे ती युनिट काय आहे प्रेशरची बार दिली ठीक आहे आणि 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल हा लक्षात म्हणजे 1 बार म्हणजे किती 10⁵ पास्कल इज इक्वल टू 1 बार होतो हे झालं युनिट ऑफ प्रेशर आणि डेफिनेशन ऑफ प्रेशर ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढचा जो पॉइंट आहे आता हा जो प्रेशर आहे प्रेशर सॉलिड जो ऑब्जेक्ट आहे त्यांच्या पण काहीतरी प्रेशर राहणार आहे ठीक आहे
तर आपण तो बघणार आहोत आता. प्रेशर ऑन सॉलिड. प्रेशर ऑन सॉलिड. तर हा जो सॉलिड आहे याच्यासाठी आपण सिंपल एक्झाम्पल किंवा उदाहरण आपण दररोज आपल्या डेली लाईफ मध्ये आपण करतोय. पण तुम्हाला बुक मध्ये दिलेले एक्सपेरिमेंट किंवा जी ऍक्टिव्हिटी आपण बघू. ठीक आहे. आपण एक काय केलंय इथे काय करायचंय तुम्हाला एक फळी घ्या. ठीक आहे. लाकूडची फळी. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणू शकता प्लांट. ठीक आहे. वुडन प्लांट. त्याच्यावर काय करायचं तुम्हाला बुक ठेवायचे. ठीक आहे. आता पहिले बघा याच्यावर काय प्रेशर आहे का नाही याच्यामध्ये काही चेंज झालेलं नाही. पण याच्यावर जर आपण वेट ठेवलं कोणताही वेट समजा आपण अशी वेट ठेवलं तर याच्यावर काहीतरी प्रेशर येणार आहे. ठीक आहे. आणि मग काय होणार आहे ही जी लाकूड आहे ही लाकूड थोडीशी अशी होणार. ठीक आहे. कारण की त्याच्यावर हा जो सॉलिड आहे त्याचं प्रेशर आलेलं आहे. तेव्हा आपण काय म्हणणार आहोत प्रेशर ऑन सॉलिड. अजून एक साधी एक्झाम्पल आहे. समजा आपण आपल्या डोक्यावर काय वजन वेट वगैरे ठेवला तर आपल्या डोक्यावर पण आपल्याला प्रेशर वाटेल. ठीक आहे. हे पण काय आहे प्रेशर ऑन सॉलिड म्हणजे सॉलिड वस्तूवर पण प्रेशर होऊ शकतो. अजून पुढे आहे प्रेशर ऑफ लिक्विड. ते पण आपण बघणार आहोत. पण हा जो आहे प्रेशर ऑन सॉलिड त्याच्यावर काय आहे की हा कशावर डिपेंड राहतो दोघांवर डिपेंड राहतो. म्हणजे वेट हा जो आहे काय वेट अँड इट इज आपण याला काय म्हणणार आहोत ऑब्जेक्ट. ठीक आहे. हा दोघांवर काय डिपेंड राहणार आहे प्रेशर. ठीक आहे. हे झाला सॉलिड प्रेशर आणि डेफिनेशन ऑफ प्रेशर. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा जो पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.